हॅलो फ्रेंड्स, संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत बीटपासून अतिशय पौष्टिक आणि उत्कृष्ट अशी रेसिपी। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू। तर इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे, एक मोठा चमचा मी ओवा घेतलेला आहे, एक मोठा चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मी भरपूर अशी कोथिंबीर देखील घेतलेली आहे। इथे मी अर्ध बीट घेतलेलं आहे, ते आपण छान असं सोलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते बारीक असं छान असं किसून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता, इथे मी बीट छान असं किसून घेत आहे। तर खायला अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। तर पाहू शकता, इथे आपलं बीट देखील किसून झालेलं आहे। बीट देखील अतिशय छान असं ज्यूसी आहे। तर बीट किसून झाल्यानंतर एक मोठा कांदा मी इथे घेतलेला आहे, तो देखील आपल्याला बारीक असा चिरून घ्यायचा आहे। तर इथे मी आता बारीक असा कांदा चिरून घेत आहे। इथे आपला कांदा देखील बारीक चिरून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता काय करायचं आहे आपल्याला, आपण जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण बेसन पीठ टाकायचं आहे। बेसन पीठ टाकल्यानंतर आपण जे बीट बारीक किसून घेतलं होतं ते सर्व बीट आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला पिठामध्ये बीट मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे। तर सगळ्या गोष्टी छान अशा मिक्स करून त्यानंतर जो बारीक कांदा आपण चिरून घेतला होता, कांदा देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अशा सगळ्या गोष्टी आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक मोठा चमचा इथे मिरची पावडर मी घेतलेली आहे, त्यानंतर मी एक चमचा इथे ओवा घेतलेला आहे। ओव्याने अतिशय सुंदर अशी याची चव होती। त्यानंतर एक लहान चमचा इथे मी घेतलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट। तर या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित अशा छान मिक्स आपल्याला करून घ्यायच्या आहेत। इथे पाहू शकता सगळ्या गोष्टी मिक्स झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अर्धा चमचा आपल्याला इथे हळद टाकून घ्यायची आहे। तर हळदीने देखील छान असा रंग येतो। तर इथे मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा सगळं काही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पण त्याआधी आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर चिरलेली यामध्ये टाकून घ्यायची आहे। सर्व पीठ आपल्याला एकत्र असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सर्व काही आपण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर इथे एक पळीभर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता मी एक पळी इथे तेल टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर सर्व काही हाताने व्यवस्थित आपल्याला गोष्टी मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। त्याचा एक डो असा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर इथे आपल्याला पीठ थोडंसं असं घट्टच मळायचं आहे, जास्त आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे, जेणेकरून व्यवस्थित आपण जी कोकी करणार आहोत ती व्यवस्थित अशी लाटली जाते। तर ह्या रेसिपीला तर आम्ही कोकी म्हणतो, पण तुम्ही या रेसिपीला काय म्हणता ते तुम्ही मला कमेंट करून सांगा। तर ही रेसिपी ना अगदी झटपट अशी होणारी आहे, तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकता आणि जर आपण बघितलं तर मुलं जास्त करून बीट खायला मागत नाही, पण तुम्ही अशा प्रकारे जर बीटपासून ही रेसिपी करून त्यांना खाण्यासाठी दिली ना तर ते त्यांच्यासाठी अतिशय चांगलं आहे। अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आणि बीटपासून आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन देखील छान असं वाढतं। त्यामुळे जर तुमची मुलं बीट खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी बनवून मुलांना देऊ शकता, जी मुले अतिशय आवडीने खातील आणि त्यांच्या तब्येतीसाठी देखील अतिशय चांगली ही रेसिपी आहे। तर तुम्ही ह्याला बीटचा परोठा देखील म्हणू शकता किंवा तुम्हाला जे सुचेल ते नाव तुम्ही या रेसिपीला देऊ शकता। तर अशा प्रकारे चपातीचा हुंडा आपल्याला करून छान असं आपल्याला एक चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे हलक्या हलक्या हाताने। त्यानंतर आपल्याला काटा चमच्याच्या साहाय्याने बारीक बारीक असे होल करून घ्यायचे आहेत। त्याने काय होतं, आपण जी कोकी बनवत आहोत अतिशय क्रिस्पी अशी ही बनती आणि त्यामध्ये जे कांदा आपण भरपूर चिरून टाकलेला आहे त्या कांद्यामुळे खूप छान असा क्रंचीपणा येतो त्यामध्ये,
की जेव्हा आपण हे खातो ना तर प्रत्येक बाईटमध्ये एक वेगळी टेस्ट त्यामध्ये लागते आपल्याला आणि कांद्याचा जो क्रंचीपणा असतो ना त्याने अतिशय अप्रतिम अशी ही रेसिपी खाण्यासाठी लागती। तर आम्ही ह्याला कोकी असं म्हणतो। तर अशा प्रकारे ही कोकी इथे बनत आहे। तर तुम्ही देखील अशी ही कोकी नक्की एकदा ट्राय करून बघा। तर कोकी ही भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मीडियमच ठेवायची आहे आणि ती आपल्याला तव्यावर टाकायच्या आधी काय करायचं आहे, थोडंसं तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि छान अशी क्रिस्पी अशी ही कोकी आपल्याला भाजून घ्यायची आहे। तर ह्यासाठी तुम्ही बटरचा देखील वापर करू शकता किंवा साजूक तूप देखील तुम्ही यासाठी वापरू शकता। तुम्ही बटर लावलं तरीही अतिशय सुंदरच लागणार आहे आणि साजूक तूप लावलं तरी अतिशय खाण्यासाठी स्वादिष्ट अशी कोकी लागणार आहे। तर सकाळच्या नाश्त्यासाठी देखील तुम्ही अशी ही रेसिपी करू शकता। अगदी झटपट अशी होणारी आहे आणि आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यापासूनच बनणारी आहे। यासाठी जास्त खर्चही होत नाही आणि शरीरासाठी आपल्या पौष्टिक देखील आहे। तर अशा रीतीने देखील तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा की तुम्हाला ही कशी वाटली। आणि तुम्ही ही लोणच्याबरोबर देखील खाऊ शकता किंवा दह्याबरोबर देखील अप्रतिम लागते। दह्यामध्ये थोडीशी साखर टाकून तुम्ही दह्यासोबत हे असे पराठे, जर तुम्ही पराठे म्हणत असाल तर पराठे किंवा मी याला कोकी म्हणते तर कोकी तुम्ही अशा प्रकारे दह्यासोबत जर खाल ना तर अतिशय याची चव अप्रतिम अशी लागते। तुम्ही एकदा ही रेसिपी केली ना तर तुम्ही नेहमी ही रेसिपी ट्राय कराल, मला पूर्ण खात्री आहे। तर तुम्ही नक्की अशी रेसिपी करून बघा। तर पाहू शकता किती सुंदर आपली कोकी ही बनून तयार झालेली आहे, ती सुद्धा बीटपासनं, जी अतिशय पौष्टिक आहे आपल्या शरीरासाठी आणि आपल्या शरीरात देखील या बीटमुळे हिमोग्लोबिन छान असं वाढतं आणि रक्ताचं प्रमाण देखील वाढतं। त्यासाठी तुम्ही देखील अशी ही कोकी नक्की ट्राय करून बघा, तुमच्या मुलांना देखील द्या। आणि तुम्हाला माझी जर रेसिपी जरी खरोखर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहू शकता तयार आहे इथे आपली बीटपासून तयार झालेली कोकी, जी अतिशय सोपी आहे। तर इथे पाहू शकता आपली कोकी बनून तयार झालेली आहे। तर इथे मी थोडी टेस्ट करून पाहणार आहे की कशी झाली आहे। तर पाहू शकता इथे दह्यासोबत मी ट्राय करणार आहे, जी मी नेहमीच बनवत असते पण मी तुम्हाला देखील दाखवत आहे। तर अतिशय उत्कृष्ट आणि खूप सुंदर अशी जी चव झालेली आहे आणि दह्यासोबत तर अतिशय छान लागती आणि कांद्याचा जो क्रंचीपणा यामध्ये येतो ना त्यामुळे तर खूपच सुंदर ही चवीसाठी लागती। तर तुम्ही देखील अशी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।